नमस्कार. आजची बातमी 2 शासन निर्णय एक पत्र. तरीही आदिवासींची पदभरती का रखडली, ह्या आशयाची बातमी आपण पाहत आहोत. आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला तुरंत मिळेल. यासाठी ऑलवर जाऊन सर्व सेट करा, घंटीचं बेल आयकॉन दाबा. तर बघा, ट्रायबल फोरमचा हा सवाल आहे की राज्य शासनाच्या सर्व मंत्रालयीन विभागांना निवेदन दिलं. काय यांनी सांगितलं या ठिकाणी, तर 2 शासन निर्णय आतापर्यंत पारित केले, एक पत्र पारित केलं, तरीसुद्धा आदिवासींची पदभरती का रखडली हा प्रश्न त्यांनी केला. अमरावतीवरून ही बातमी प्रसारित होते आहे. मुख्य सचिवांनी दिली होती हमी, अशा प्रकारचं या ठिकाणी शीर्षकसुद्धा पाहायला मिळतं. बघा, राज्यात आदिवासी समाजाच्या 12,500 पदांच्या भरतीसाठी यापूर्वी 2 शासन निर्णय आणि एक पत्र जारी केले आहे. एवढेच नव्हे तर सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयीन विभागातील सर्व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिवांना या पदभरतीची कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र 22 दिवस लोटले तरी पदभरतीची कार्यवाही न केल्यामुळे ट्रायबल फोरम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालय गाठून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री द्वय, विविध खात्यांचे मंत्री, मंत्रालयीन विभागातील प्रमुखांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली. लोकमतने आदिवासी समाजाची विशेष पदभरती नेमकी कुणी रोखली या मथळ्याखाली 25 ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल ट्रायबल फोरम संघटनेने घेतली. आदिवासी समाजाची विशेष पदभरती मोहीम राबविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने 21 डिसेंबर 2019 व 14 डिसेंबर 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केले आहे. 2 शासन निर्णय निर्गमित करूनही विशेष पदभरतीची मोहीम राबविण्यात आली नाही. यानंतर सामान्य प्रशासन विभागाने 13 ऑगस्ट 2024 रोजी एक स्वतंत्र पत्र जाहीर केले. असे असताना आदिवासी समाजाची विशेष पदभरती मोहीम का राबविण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित करीत 12,500 पदांची विशेष पदभरती मोहीम तात्काळ राबवण्याची मागणी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या ठिकाणी आदिवासी समाजाने दुसऱ्याच्या ताटातील आमच्या ताटात वाढा. बघा काय म्हणते या ठिकाणी. ओके, आदिवासी समाजाने दुसऱ्याच्या ताटातील आमच्या ताटात वाढा अशी मागणी कधी आजपर्यंत केलेली नाही. फक्त संविधानाने दिलेले शासकीय सेवेतील घटनात्मक प्रतिनिधित्व एवढाच विषय आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या घटनात्मक हक्काच्या राखीव जागा भरून आदिवासी समाजाला न्याय द्यावा, असे ॲडव्होकेट प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम महाराष्ट्र, यांचं म्हणणं आहे. याबद्दल मात्र मुख्य सचिवांनी हमी दिली होती. राष्ट्रीय जनजागृती आयोगासमोर राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी 8 ऑगस्ट 2022 रोजी शपथपत्र देऊन मुख्यमंत्री व वित्त विभागाची मंजुरी घेऊन लवकरच अनुसूचित जमातीची विशेष पदभरती केली जाईल, अशी हमी आयोगासमोर दिली होती. याशिवाय शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची 55,687 पदे रिक्त असल्याची 31 ऑगस्ट 2020ची स्थिती आयोगासमोर मांडली होती. तर अशा प्रकारचं हे आदिवासी विभागातलं पत्र आहे की आदिवासींची पदभरती का रखडली या प्रश्नाचं उत्तर आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाकीच्यांनी देणे आवश्यक आहे, जेणेकरून आदिवासी बांधवाची पदभरती लवकरच होईल, त्यांना त्यांचा फायदा होईल. तर भेटूया एका नवीन जबरदस्त अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.